आज राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या धर्तीवर जोरदार राडा काल पाहायला मिळालेला होता। काल एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांकडून सीओईपी मधील सामान्य विद्यार्थिनींना शिवीगाळ केल्याचा आरोप भाजप युमतचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केलेला आहे। धमकावण्याचा प्रयत्न झाला, धक्काबुक्की झाली आणि दडपशाही केल्याच्या प्रकाराचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केलेला आहे। तर या सगळ्या मुद्द्यावरून सध्या जोरदार गोंधळ सुरू झालाय, आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि भाजप युमतचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक स्वतः सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णराजजी नमस्कार, तुमचं स्वागत आहे। खरं तर काल जो काही राडा झाला त्यानंतर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत। एनएसयूआय कडूनही तुमच्यावर मोठे आरोप झालेत, मात्र आता तुम्हीच त्यांच्यावर आरोप करतायत। नेमकं काय घडलेलं होतं काल हे आधी तुमच्याकडून समजावून घ्यायचं आहे। खरं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप संभ्रमता निर्माण करण्याचा काँग्रेसकडनं प्रयत्न चालू आहे। मी आपल्याला स्पष्ट सांगतो, सर्वात प्रथमतः तर कॉलेजेस हे एका पक्षाला किंवा त्यातले युवकांना कॉलेजच्या कॅम्पसच्या आत जाऊन, हॉस्टेलच्या आत जाऊन मुलांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करण्याची परवानगीच कशी देत आहेत। त्याचबरोबर त्या मुलगीचा सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल। हो, एनएसयूआयच्या काही विद्यार्थ्यांनी किंवा त्या मुलांनी एका मुलीवरती दबावाने तिच्यावरती फोर्सफुली की ह्या सरकारच्या विरोधात तू बोलली पाहिजेस, त्याचबरोबर तुला कॉलेजच्या अशा अशा अडचणी आहेत तू ते बोल, आणि हा दबाव आणून तिच्यावरती तो व्हिडिओ केला गेला। मी एबीव्हीपीच्या जेव्हा विद्यार्थ्यांशी बोललो त्यांच्या माध्यमातून मला कळालं की हे जेव्हा स्टुडंट्सला कळालं तेव्हा ते त्या मुलीला भेटायला गेले आणि त्या मुलीकडनं समजलं की मला हे खरं तर दबावामुळे तिने तो व्हिडिओ केला आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तिने आता दिलेलं आहे। त्यामुळं मला कळत नाहीये की हे छात्रों की गूंज नेमका कार्यक्रम कशासाठी राबवला चालला आहे। मुलांवरती तुम्हाला दहशत करायची आहे, मुलांवरती तुम्हाला दबाव आणायचा आहे का? तुम्हाला संख्या गोळा करण्यासाठी इतके परिश्रम का घ्यायला लागत आहेत? लोकांना किंवा मुलांना, स्टुडंट्सला आता तुम्ही मेसेजेस सुद्धा बघितला असाल, इन्फ्लुएन्सरला 25,000चं आमिष दाखवलं चाललंय, मुलांना 400-500 रुपये नुसते येऊन बसायचं आहे असे स्पष्ट मेसेजेस दाखवले चालले आहेत। त्यामुळे काँग्रेसचा हा घाणेरडा प्रचार जो राहुल गांधी इथं येत असल्यामुळे चालू आहे, ह्या गोष्टीचा आम्ही खरंच मनापासून निषेध करतो। काल सुद्धा जे हिंसक वागणूक त्या ठिकाणी सीओईपी सारख्या एखाद्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये झाली त्याचा सुद्धा मी विरोध करतो। इतक्या कॉलेजच्या इव्हेंटचा जर तुम्ही हे म्हणताय तर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, हॉस्टेल्समध्ये जाऊन तुम्ही मुलींवरती अशा पद्धतीचे अत्याचार करता, हे अतिशय चुकीचं आहे। मात्र त्यांच्याकडूनही हाच आरोप होतोय की तुमच्याकडून दबाव टाकण्यात आला, त्या विद्यार्थिनींना दबावाला बळी नाही, पडावं लागलं इथं आणि त्यानंतर हा इथं सगळा प्रकार घडला। त्यानंतर मग एनएसयूआयचे आमच्याकडनं कार्यकर्ते किंवा आले। एबीव्हीपी कडनं हम्म, इथं दबाव टाकण्याचा काही प्रश्न येत आहे, कारण मी त्याच गोष्टीचा खुलासा करतोय। हम्म, ज्या मुलीवरती दबाव आणून त्यांनी व्हिडिओ करून घेतला त्या मुलीने स्वतः ओपन अप झाली, ती स्वतः पुढे येऊन म्हणली की मला दर्पण वाटत आहे या गोष्टीचं की माझ्याकडनं खोट्या गोष्टी बोलून घेतलेल्या आहेत, त्यामुळे मलाच स्वतः खुलासा करायचा आहे। त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी तिला सपोर्ट केलं। एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी काय सांगितलं की तू तुझ्या मनात काय ठेवू नकोस, तुला जे स्पष्टीकरण द्यायचंय त्याचा तू व्हिडिओ बनव, आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचू। अशा प्रकारचे सगळ्या घटना झाल्या आणि त्यामध्ये काँग्रेसचे आमदार जाऊन तिथं दंगा करत आहेत, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे ह्या गोष्टीचा खरंच मनापासून निषेध आहे आणि मी तुमच्या माध्यमातून पुण्याच्या असतील, राज्याच्या असतील, मी सर्व कॉलेजला आवाहन करतो की विद्यार्थ्यांचे कुठलेही प्रश्न असतील किंवा त्यांच्या काही समस्या आहेत त्या समजून घेण्यासाठी एक शिस्त पद्धतीने ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत। तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी एक ज्येष्ठ युवा नेते तुमची इथं आता येत आहेत म्हणून तुम्ही आता कॉलेजेस आणि मला हे कळत नाही हॉस्टेलमध्ये ह्या लोकांना परवानगीच कशी आहे? तर हे मी एक आव्हान तुमच्या माध्यमातून सर्व कॉलेजला करत आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण, पक्षाच्या बाबतीतले कार्यक्रम इथं होता कामा नये। आणि माझ्याकडे ही सुद्धा माहिती आहे, काँग्रेसचे अनेक आमदार स्वतः कॉलेजेसमध्ये, हॉस्टेल्समध्ये जाऊन, कॅन्टीन्समध्ये जाऊन ह्या आजच्या कार्यक्रमाचा प्रचार करून आले। मी त्या सगळ्या कॉलेजेसला उद्याच्या उद्या पत्र देणार आहे की पुढच्या आठवड्यात आम्ही सुद्धा मग राजकीय कार्यक्रम तुमच्या इथं घेतो। त्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी विद्यार्थ्यांवरती दबाव आणायच्या चालणार नाहीत, त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केला की अशा रीतीने विद्यार्थ्यांवर दबाव टाकून त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रचारही केला जातोय, मात्र आता काँग्रेसच्या या सगळ्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की 42,000 रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तेवढी जागाही आमच्या कार्यक्रमाला नाहीये, आम्हाला काय गरज आहे अशा रीतीने पैसे वाटण्याची आणि प्रसिद्धी करण्याची? सगळे फुलवलेले आकडे आहेत। आम्ही जेवढी माहिती घेतली, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा त्या गोष्टीचा उल्लेख केला। सगळे काँग्रेसच्या लोकांचे जे कॉलेजेस आहेत, फक्त पुण्यातले नाही राज्यभरातनं कॉलेजेसचे बसेस करून इथं विद्यार्थ्यांना फोर्सफुली आणलं चाललंय, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना काँग्रेसकडनं।
त्यामुळं ह्या गोष्टीला त्यांना कितपत म्हणजे आज जर त्यांनी 5-6 हजार मुलांची जरी संख्या गोळा केली, ते यशस्वी नाहीच आहेत असं मी स्पष्टपणे म्हणतो. कारण जर प्रत्येक जिल्ह्यातनं तुम्ही तुमच्या काँग्रेसच्या लोकांचे जे कॉलेज आहेत, तिथल्याच मुली आणून तिथं बसवत असणार, तर ह्यातून त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रभाव ह्या विद्यार्थ्यांवरती पाडता येणार नाही आहे. आम्ही प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांसाठी जे काम करत आलो आहे, आम्हाला आमच्या पद्धतींवरती विश्वास आहे आणि तेच यशस्वी भविष्य काळामध्ये ठरेल. आजचा हा काँग्रेसचा कार्यक्रम जो आहे, हे फक्त एक नौटंकी आहे. याच्या माध्यमातून कुठलीही गोष्ट सिद्ध होणार नाही, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. असंही बोललं जात आहे की काँग्रेसच्या या कार्यक्रमाला, राहुल गांधींच्या या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे भाजप घाबरलेली आहे आणि त्यावरून हा सगळे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांना रोखलं जात आहे. या आरोपाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यात महत्वाचं तर हे प्रसिद्धी नाही, हे पैसे फेकण्याचं काम चालू आहे. मी जसं मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितलं, इन्फ्लुएन्सर्सला 25-30 हजार रुपये, विद्यार्थिनींनाच 300-400 रुपये येऊन बसायची तिथं. हे कसल्या प्रकारची प्रसिद्धी आहे? कित्येक लाखो रुपये खर्च केले चालल्यात फक्त बॅनरबाजीवरती आणि ह्या सर्व म्हणजे ज्या गोष्टींची आवश्यकता खरं तर ज्या पद्धतीने खरं तर असल्या कार्यक्रमाचा प्रचार झाला पाहिजे ह्याच्या भलत्याच गोष्टी आम्हाला खरं तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिसत आहेत. आणि मला वाईट ह्या गोष्टीच वाटतंय की जे हिंसक मुलं आहेत, ज्यांनी जाऊन तिथं काल जे दंगा केला, त्या मुलांचा साथ देण्यासाठी काँग्रेसचे आमदार तिकडे जाऊन उभा राहिलेत त्यांच्यावर. त्यामुळे ह्या गोष्टींचं आम्ही कितपत समर्थन केलं पाहिजे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाही आहे. आम्ही हा कार्यक्रम झाल्यानंतर परत एकदा कॉलेजेसमध्ये जाऊन जिथं जिथं काँग्रेसचे लोक गेले असतील तिथं जाणार आणि चांगले प्रोग्राम्स युवकांसाठी कशा पद्धतीने राबवता येतील, त्यांच्या समस्या समजून घेऊन काय सोडवायचे आहेत, कॉलेज लेवलला असेल, आमची विद्यार्थी आघाडी सुद्धा त्या ठिकाणी काम करते. आम्ही सगळे एकजूट होऊन त्या मुलांसाठी मुलींसाठी काम करू. खरं तर आता तुम्ही म्हणताय की आम्ही देखील युवकांसाठी आता काम करणार आहोत. मात्र असंही बोललं जातंय की ज्या प्रकारे जंतर मंतरवर आंदोलन झालं, जेनझींचा मुद्दा आता पुढे आलेला आहे किंवा ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यानंतर आता भाजपकडून असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. RSSने देखील जेनझींशी संवाद साधलाय. मोहन भागवतांचा कार्यक्रम झाला. आता मोदींनी देखील सगळ्या काँग्रेस म्हणजे सगळ्या मंत्र्यांना आदेश दिलेला आहे की तुम्ही रोज एका विद्यापीठामध्ये जायचं आणि या सगळ्या जेनझींशी संवाद साधायचा आहे. तर ही वेळ आत्ताच का आलेली आहे? यापूर्वी जेनझींशी तो संवाद साधला का जात नव्हता असा सवाल उपस्थित होतोय. आत्ताचाच हा प्रश्न नाही आहे. आपला देश खरं तर बघायला गेलं तर आपल्या लोकसंख्या ही 60% जवळपास 40-35 वयोगटातल्या आतली आहे. त्यामुळं आपला एक अत्यंत युवा देश आहे. आमची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सुद्धा जेव्हा कार्यरत राहते, तेव्हा आमच्या पक्षाने खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून युवकांच्या क्रीडाचे विषय आहेत, रोजगाराचे विषय आहेत, शैक्षणिक विषय आहेत, युवा शेतकरी आहेत. आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो तेव्हा प्रत्येक घटकातल्या युवकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या काय समस्या आहेत समजून घेतो आणि सरकारच्या माध्यमातून काम करण्यासाठी आम्ही त्यासाठी कार्यरत आहे. त्याच पद्धतीने आम्हाला नेहमीच आमच्या सर्व वरिष्ठ नेते मंडळींकडनं मार्गदर्शन आलेलं आहे आणि असं काही नाही आहे की हे काम आत्ताच का झालं. खरं तर प्रत्येक विषय हा युवकांच्या अनेक समस्या समजून घेऊन हा मांडला जातो. तुम्ही आज बघताय सरकारच्या माध्यमातून सुद्धा माय भारत सारखं युथ पार्लमेंट असेल, तुम्हाला सांगतो जे बजेट क्वेस्ट सुद्धा जे होतं त्याच्या माध्यमातून आज निर्मला सीतारामनजी ज्या आपल्या अर्थव्यवस्था इतक्या वर्ष झालं सांभाळत आहेत, त्यांनी सुद्धा हे जाहीरपणे सांगितलं की आमच्याकडं आम्ही फायनान्समध्ये किंवा आमच्या बजेटिंगमध्ये असे कित्येक गोष्टी आहेत जे स्टुडंट्स कडनं आम्हाला कळाले किंवा ती संकल्पना स्टुडंट्सच्या माध्यमातून आली आणि ते कुठं तर आज आम्ही पॉलिसी मेकिंग मध्ये वापरतोय. त्यामुळं हे बोलणं अतिशय म्हणजे योग्य नाही ठरणार की हे आत्ता चालू झाले. गेले अनेक वर्ष सरकारच्या माध्यमातून मुलांच्या विषयांकडे लक्ष दिलं चाललंय आणि त्यांना संपूर्ण पॉलिसी मेकिंग प्रक्रियेमध्ये सुद्धा हे सहभागी करून घेतलं जाते आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढच्या काळामध्ये सुद्धा काम करत राहू. नक्कीच आता या सगळ्या प्रकाराचा तुम्ही निषेध केलेला आहे आणि असे काही कार्यक्रम तुम्ही देखील राबवत आहात. खूप धन्यवाद कृष्णराजजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.